नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन चालू होतं आणि सुंदर कन्सॉलिडेशन चालू होतं. फक्त 150 पॉईंट मार्केट डाऊन आलं आणि त्यावेळेला चीन अमेरिकेबरोबर वाटाघाटी करायला तयार आहे अशी बातमी टीव्हीवर दाखवली. जर तुम्ही आम्हाला सन्मानाची वागणूक देणार असाल तर आम्ही वाटाघाटी करायला तयार आहोत असं चीनने सांगितलं आहे असं टीव्हीवर दाखवू लागले. आणि त्या सरशी जे 150 पॉईंट मार्केट डाऊन होतं ते 150 पॉईंट तर सरून गेले आणि 150 पॉईंट तेजीत गेलं आणि मार्केटमध्ये जवळजवळ 300 पॉईंटची तेजी झाली. आणि मग मार्केट संपेपर्यंत मात्र ती तेजी गमावली गेली नाही. मार्केट संपतानाही 200 पॉईंटची तेजी होती. विप्रोचा रिझल्ट लागला. विप्रोचे मार्जिन 17.5 आणि गेल्या वेळेलाही 17.5च होते. विप्रोचं उत्पन्न 22,445 कोटी, गेल्या क्वार्टरमध्ये होतं 22,285 कोटी आणि त्यांचं एबिट 3,927, गेल्या वेळेला होतं 3,899. डॉलर रेव्हेन्यू $2,596.5 मिलियन. हा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला 1.2%. विप्रोनी 6 रुपये डिव्हिडंड दिला. त्यांचं ॲट्रिशन 15%, म्हणजे स्पेसिफिकली उल्लेख केलेला आहे की व्हॉलेंटरी ॲट्रिशन, म्हणजे कंपनीने काढून नाही टाकलाय तर लोक स्वतःहून सोडून गेली आहेत. केफिन टेक्नॉलॉजी KFIN त्यांनी ॲसेंटमध्ये 51% स्टेक 3.47 कोटीला घेणार असं सांगितलं आणि उरलेला स्टेक ते 2030 सालापर्यंत घेणार आहेत. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटने युनियन बँकेला 37 लाख रुपये पेनल्टी लावली. हेरिटेज फूड डेअरी प्रॉडक्ट्सच्या किमती वाढवणार आहे. ऑप्टिमस इन्फ्राची सबसिडियरी ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स ही भारतामध्ये AIoT डिव्हायसेसचं उत्पादन करणार आहे. त्यामध्ये इयरफोन, स्मार्ट वॉचेस, टॅबलेट याचा समावेश आहे. आणि म्हणून आज ऑप्टिमस इन्फ्रा हा शेअर 44-45 रुपये, म्हणजे साधारण एक 7-8% तेजीत होता. ICICI बँकेने बचत खात्यावरील व्याजामध्ये 0.25ची कपात केली किंवा बचत खात्यावरील व्याज कमी केलं. सगळ्या बँका बचत खात्यावरील व्याज कमी करत आहेत आणि मग कर्जावरचं व्याज कमी करत आहेत. इन्फोसिसने डिजिटल इनोव्हेशन थ्रू टेक्नॉलॉजी डिलिव्हरीसाठी स्पार्क बरोबर करार केला. स्पार्क म्हणजे आपण जे म्हणतो सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च नव्हे. स्पार्क ही न्यूझीलंडमधली टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी आहे. हिच्याबरोबर इन्फोसिसने करार केला आहे. आवास फायनान्शियल ही NCD द्वारा म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स
याच्याद्वारा 200 कोटी रुपये उभे करणार आहे. स्टार हेल्थ याने तामिळनाडूमध्ये तिरुपूर येथे प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस त्याच्यासाठी एक केंद्र लॉन्च केलं. इज माय ट्रिप आणि त्यांच्या प्रमोटरचं नाव महादेव ॲपमध्ये पुढं आलेलं आहे, म्हणून इज माय ट्रिपचा शेअर पडला. येस बँकेला 240 कोटीची टॅक्सची नोटीस मिळाली. आज युरोपची मार्केट मंदीतच होती. स्वराज इंजिन्सचा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट्स वाढले, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन थोडंसं कमी झालं, पण स्वराज इंजिननी 104 रुपये 50 पैसे एवढा डिव्हिडंड दिला. बजाज इलेक्ट्रिकल्सनी SEC SRO बरोबर करार केला. टनेल लाइटिंग प्रोजेक्टसाठी हा करार करण्यात आला. लाइटिंग कंट्रोल प्रॉडक्ट्स हे बजाज इलेक्ट्रिकलला सप्लाय करणार आहेत. US डॉलर इंडेक्स 6 महिन्याच्या किमान स्तरावर आला आहे. त्यामुळे फेड रेट कट करण्याची एक शक्यता निर्माण झाली आहे. युनायटेड ब्रिव्हरीजनी सांगितलं त्यांची बियर रिअल व्हॉल्यूम ग्रोथ मिक्स सिंगल डिजिटमध्ये येईल. हेनकेनची ग्रोथ लोअर सिंगल डिजिटमध्ये असेल, तर प्रीमियम सेगमेंटची ग्रोथ 20मध्ये राहील. आज मार्केट कन्सॉलिडेट झालं आहे. उद्या काय होतंय बघूया. जर चीन वाटाघाटी करायला तयार झालं तर मात्र मार्केटमध्ये पुन्हा तेजी येईल. आणि ज्या एका गोष्टीसाठी मार्केट घाबरतं त्याच गोष्टीसाठी मार्केट पुन्हा पुन्हा पडत नाही, कारण त्या गोष्टीचा परिणाम काय होतो हे मार्केटला समजून जातं. कारण टॅरिफ हे मार्केटच्या दृष्टीने नवीन प्रकार होता, त्यामुळे त्या दिवशी मार्केट 1400-1500 पॉईंट पडलं. पण आता त्याचा परिणाम काय होईल हे मार्केटला समजलेलं आहे. त्यामुळे एवढं मार्केट धो 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 आपटणार नाही असं वाटतंय. बघूया उद्या काय होत आहे. चीन जर तयार झालं तर प्रश्नच मिटला. जी मार्केटची तेजीची मूव्ह आहे ती सुरू राहील. तर सगळ्या गोष्टीचा खुलासा मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये करीन. नमस्ते.